एका महिलेचा भरदिवसा चाकूने गळा चिरण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक अशी बातमी जतमध्ये घडलेली आहे। जत पोलीस ठाण्याच्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर सदरची धक्कादायक घटना घडलेली आहे। भरदिवसा अगदी दुपारी 4:30च्या दरम्यान सदरचा प्रकार घडलेला आहे। जत पंचायत समिती गेस्ट हाऊस समोर अतिक्रमण करून घालण्यात आलेल्या एका चहा नाश्ता सेंटरची चालक असणारी सदरची महिला, सदरच्या महिलेचा चाकूने गळा चिरण्यात आला आहे। नाश्ता सेंटरमध्येच सदरचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे। समोरच MSCBचे कार्यालय तसेच नगरपालिका कार्यालय, PWD कार्यालय आहे। या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असून अनेक चहा नाश्ता सेंटर आहेत। राजारामराव कॉलेजच्या रस्त्यावरती पंचायत समिती गेस्ट हाऊसच्या अगदी समोरच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या महिलेचे नाव संगीता धोडमनी असल्याचे समजते। तर सदरचा धक्कादायक प्रकार करणारा जो संशयित आरोपी आहे तो श्रीशैल सालोटगी असं त्याचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। महिलेचा या नाश्ता सेंटरमध्येच कांदा कापण्याच्या चाकूने गळा चिरलेला आहे, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे आणि तिला उपचारासाठी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या संपूर्ण नाश्ता सेंटरमध्ये असा रक्ताने सर्व सडे पडलेले आहेत। झटापट झाल्यानंतर या ठिकाणचे साहित्याची मोडतोड झालेली आहे। जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याशिवाय फॉरेन्सिक लॅबचे अनेक या ठिकाणी एक्सपर्ट दाखल झालेले आहेत। त्यांनी विविध नमुने व तपासण्या केलेल्या आहेत व ते सर्व आता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत। अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे। एकीकडे महिलांच्यावरती अन्याय व अत्याचार वाढण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, तर चहा नाश्ता सेंटरमध्येच अगदी दिवसाढवळ्या जत पोलीस ठाण्याच्या अगदी बाजूलाच सदरचा धक्कादायक प्रकार घडला। तर संशयित आरोपी याचे संबंधित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची परिसरात चर्चा होती आणि त्यामधूनच सदरचा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा संशय आहे। तर याबाबत जत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तपास करत आहेत। सदरचा हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तर जखमी महिलेला मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। जत शहरात अगदी मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीनं सदरचा हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। जय भारत न्यूज।